नमस्कार मित्रमंडळी, ऑल द फ्युचर फ्रीलान्सर्स अँड 9 to 5 जॉब ब्रेकर्स. गुरुकुल या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. वेल, या व्हिडिओचा थंबनेल बघून तर तुम्हाला कळालंच असेल की ही एक रोड मॅप व्हिडिओ असणार आहे. बट रोड मॅप व्हिडिओ कसली आहे, कोणती स्किल, कोणत्या नवीन सिरीज? वेल, जर तुम्ही माझी प्रिव्हियस व्हिडिओ बघितली असेल त्यात मी बोलली होती की ॲडव्हान्स कॉन्सेप्ट स्ट्रॉंग व्हायच्या आधी त्याचे फंडामेंटल स्ट्रॉंग होणं खूप जास्त गरजेचं आहे. सो आपला फोकस आता राहणार आहे फंडामेंटल्स मध्ये. यू हर्ड मी राईट. आणि ह्या पहिले की मी तुम्हाला दुसरं काही सांगू, वॉच द स्क्रीन. मी 2 वर्षापूर्वी जेव्हा माझं इलेक्ट्रॉनिक्स मला पक्क करायचं होतं तेव्हा मी सगळ्यात पहिले सुरुवात केली रजिस्टर्सच्या डेफिनेशन पासून. आणि मग मी जेव्हा रजिस्टर वाचायला सुरुवात केली तर रजिस्टर म्हणजे काय, एक डिफाईन ॲज अ पॅसिव्ह टू टर्मिनल लम्प्ड एलिमेंट that impedes the flow of electric charge by converting electrical energy into a thermal energy. वेर यातलं तुम्हाला किती कळालं? मला तर नव्हतं कळालं, कारण की त्यात शब्द असं होते, पॅसिव्ह होतं, एक लम्प्ड एलिमेंट आहे, इम्पेड करते फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. वेल, मी म्हटलं याच्यापेक्षाही सोपी डेफिनेशन एक्झिस्ट करते, लेट्स ट्राय दॅट. सो मी सोपी डेफिनेशन बघितली आणि ती म्हणजे रजिस्टर इज अन इलेक्ट्रॉनिक कंपोनंट दॅट स्लोज डाऊन द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. तुम्हाला काही कळालं का? हो, मला पण थोडं कळालं होतं. बट द थिंग इज की रजिस्टर फक्त एवढाच एक कंपोनंट आहे का? नाही. रजिस्टर मध्ये असं काय आहे की तो फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटीला अपोज करतोय किंवा मग रिड्यूस करतोय. आणि रजिस्टरचे टाइप्स काय आहे, असे सगळे प्रश्न मला पडायला लागले. अँड आय थिंक जर तुम्ही एक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल स्टुडंट असाल किंवा एक फर्स्ट इयर इंजिनिअरिंग स्टुडंट असाल तर तुम्हाला पण नक्कीच असे प्रश्न पडत असतील. सो दिस इज द रिझन व्हाय गुरुकुल has brought you the basic electronic series, right? बेसिक इलेक्ट्रॉनिक सिरीज आहे म्हणजे काय की खरंच बेसिक आहे, तुम्ही एकदम झिरो पासून शिकणार आहोत. रोडमॅप मध्ये मी तुमचं जास्त वेळ नाही घालवणार, बट लेट मी इंट्रोड्यूस यू टू माय सेल्फ. माय नेम इज कनिष्का महाले अँड आय एम अ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ग्रॅज्युएट. सो येस, मला माहिती आहे जी पण मला काही अडचण आली होती इलेक्ट्रॉनिक्स शिकताना, माय सोलमली फोकस इज की त्या अडचणींना लक्षात ठेवून सोपं करायचा प्रयत्न करणार आहे. ओके, आता सगळ्यात पहिले म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स का बरं पहिले, म्हणजे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आपण पहिले का शिकतोय? तर सगळ्यात पहिली गोष्ट, आपण डेली लाईफमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसने सराउंडेड आहोत. फॅन झाला, तुमचा मोबाईल फोन झाला, लॅपटॉप झाला, एव्हरीथिंग इज इलेक्ट्रॉनिक्स, राईट? सो एक तर समजून घेणं खूप गरजेचं आहे की हे सगळ्या गोष्टी काम कशा करतायत. ओके, हे सगळं वेगवेगळ्या टाइप्समध्ये डिस्ट्रीब्यूट होतं का? कारण की आपण एकीकडे लॅपटॉप आणि फोनला चार्ज करतोय, तर दुसरं म्हणजे आपण फॅन झालं, लाईट झालं, आपण ते डायरेक्ट एसी करंटवर चालवतोय, इजंट इट? दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स हे सगळ्या ब्रांचेसमध्ये रिक्वायर्ड आहे. तुम्ही मेकॅनिकल घ्या, कम्प्युटर घ्या, इलेक्ट्रॉनिक्स घ्या, इलेक्ट्रिकल घ्या, सगळ्या ब्रांचेसमध्ये याची नीड आहे. अँड दिस इज द रिझन की तुम्ही बेसिक्स पासून सुरुवात करणं खूप जास्त गरजेचं आहे. अँड द थर्ड थिंग इज की हा सगळ्यात मिसअंडरस्टूड सब्जेक्ट आहे, कारण की हा टेक्निकल लँग्वेज खूप असतं आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याला टेक्निकल गोष्टी कळत नाही, त्यातल्या त्यात सगळं इंग्लिशमध्ये. सो आमचा असा प्रयत्न आहे की आपण जर आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत आपण जर स्टुडंट्सला डिलिव्हर करू शकलो तर मग ह्या सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील, बेसिक समजणं पण सगळ्यांना सोपं होऊन जाईल. आणि समोर तुम्ही कोणत्या पण लँग्वेज मधले जरी शिकत असाल किंवा मग तुम्हाला इंग्लिश पण खूप चांगली येत असेल, तर व्हॉट आय पर्सनली थिंक इज की तुम्हाला तुमच्या मातृभाषेतच खूप छान कळतं, राईट? सो लुक ॲट द रोडमॅप. रोडमॅप तुमचा सुरू होणार आहे फ्रॉम मॉड्यूल 0 टू मॉड्यूल 8. मॉड्यूल 0 का बरे ते पण तुम्हाला कळेल. म्हणजे टोटल 9 मॉड्यूल्सचा जो आहे ही पूर्ण तुमची सिरीज राहणार आहे. आता सगळ्यात पहिले तुमचा मॉड्यूल 0 म्हणजे 0 लेवल, म्हणजे खरंच 0 लेवलवर आहे. समजा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स बद्दल काहीच आयडिया नाहीये, मीन्स यू डोंट नो एनिथिंग, तर आपण सुरू करू इलेक्ट्रिसिटी पासून, चार्ज पासून, व्होल्टेज पासून, रेझिस्टन्स पासून. म्हणजे तुम्हाला एकदम बेस लेवलला जाऊन कळेल. जसे की आपण कम्प्युटर जेव्हा शिकायला घेतो तेव्हा आपण पहिले डेस्कटॉप शिकतो, मग कीबोर्ड बघतो आपण, मग माऊस बघतो, म्हणजे आपण त्याचे पार्ट शिकतो, राईट? एकदम बेसिक आहे हे कम्प्युटर शिकण्यासाठी. तसंच हे पण इलेक्ट्रॉनिक शिकण्यासाठी एकदम बेसिक लेवलवर आहे.
मग येतं तुमचं मॉड्यूल 1 विच इज लेट्स एंटर द इलेक्ट्रॉनिक्स. ओके, तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहे की इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एक्झॅक्ट डिफरन्स काय आहे. बिकॉज आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर तर बनून जातो, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर तर बनून जातो, बट फॉर सम रिझन आपल्याला ह्या दोघांमधला डिफरन्सच सांगता येत नाही. आणि इलेक्ट्रिकल ब्रांच ही कोर ब्रांच आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यात जुनी ब्रांच आहे. बट ही ब्रांच एक्झिस्ट करत असताना इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलप करायची किंवा इन्व्हेंट करायची गरज का पडली ते पण आपण बघणार आहे. आणि द नेक्स्ट थिंग इज ऍक्टिव्ह वर्सेस पॅसिव्ह कंपोनंट्स, या दोघांमधला फरक आपण बघणार आहे. आपला मॉड्यूल 2 जो कम्प्लिटली फोकस्ड ऑन पॅसिव्ह कंपोनंट्स. पॅसिव्ह कंपोनंट्स म्हणजे कोणते, तुमचे रजिस्टर आहे, रजिस्टर मध्ये त्याची टाईप झाली, कलर कोडिंग झाली, मग येतं तुमची कॅपॅसिटर, इंडक्टर, हे सगळे असे कंपोनंट्स आहे ना की जे प्रत्येक सर्किटमध्ये बघायला भेटतात. लाईक इच अँड एव्हरी सर्किट, तुम्ही कोणतेही सर्किट हातात घ्या, तुम्हाला प्रत्येक सर्किटमध्ये हे सगळे कंपोनंट्स दिसतील. आणि हे सगळे समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. दॅट्स वाय we are going to learn the passive components in module 2. मग येतं तुमचं मॉड्यूल 3 म्हणजे ओहम्स लॉ. नाउ यू विल बी लाईक एक्सक्यूज मी, ओहम्स लॉ तर फक्त एक फॉर्म्युला आहे, V इज इक्वल टू I इंटू R. याच्यामध्ये एवढं शिकण्यासारखं काय किंवा याच्यावर एक अख्खा मॉड्यूल क्रिएट करायची काय गरज आहे. वेल, मॉड्यूल 2 मध्ये काय होतं, व्होल्टेज. मॉड्यूल 2 मध्ये आपण पॅसिव्ह कंपोनंट शिकलो होतो, राईट. बट आपण मॉड्यूल 3 मध्ये शिकणार की हे सगळे एकमेकांसोबत कनेक्ट कसे होत आहे, राईट. सो ओहम्स लॉ इज अबाउट व्हॉट, व्होल्टेज, करंट, रजिस्टर. मग या एकमेकांमधलं कनेक्शन शिकण्यासाठी आपण मॉड्यूल 3 शिकणार आहोत. काही सिंपल न्यूमरिकल्स आपण बघू, पॉवर सर्किट्स बघू आणि स्वतः ओहम्स लॉ पण बघू. मग येतं आहे तुमचं मॉड्यूल 4 म्हणजे ऍक्च्युअल सर्किट थिंकिंग गाईज. ऍक्च्युअल सर्किट म्हणजे सर्किट काय असतं, सिरीज कनेक्शन कसं आहे, पॅरेलल कनेक्शन कसं आहे, एक्झॅक्टली सिरीज आणि पॅरेलल सर्किटमध्ये डिफरन्स काय असतो, आणि का बरं आपण कुठेतरी सिरीज सर्किट वापरतो आणि का बरं आपण काही ठिकाणी पॅरेलल वापरतोय, ते पण आपल्याला बघायचंय. आणि व्होल्टेज डिवायडर एक्झॅक्टली काम कसं करतो ते सुद्धा आपण बघूया. मग येतं तुमचं मॉड्यूल 5 दॅट इज द रिअल वर्ल्ड इलेक्ट्रिसिटी. रिअल वर्ल्ड इलेक्ट्रिसिटी म्हणजे बॅटरी ही कशी काम करते, किंवा मग कंडक्टर आणि इन्सुलेटर्स काय आहेत, प्रत्येक सर्किटमध्ये बेसिक वायरिंग कशी असते, अँड द मोस्ट इम्पॉर्टंट इज मल्टीमीटर. मल्टीमीटर का बरं, कारण की जर तुम्हाला एकदा मल्टीमीटर का आलं ना तर तुम्ही कोणत्याही सर्किटची ट्रबल शूटिंग इझिली करू शकता. दॅट्स वाय मल्टीमीटर इज रिअली इम्पॉर्टंट टू स्टडी. सो येस, मल्टीमीटर या मॉड्यूलमध्ये इन्क्लुडेड आहे. मग येतं तुमचं मॉड्यूल 6. हे थोडं डिफरंट मॉड्यूल आहे गाईज. इनविजिबल फोर्सेस, मॅग्नेटिझम झालं, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम झालं, इंडक्शन झालं, या सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहेत. ओके, दिस इज द फिजिक्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. सो मॉड्यूल 6 पण आपल्यासाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे जर आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सचं बेसिक्स हे कम्प्लिटली माहिती पाहिजे असेल तर. देन कम्स युअर मॉड्यूल 7 AC वर्ल्ड. आपण याच्यामध्ये बघणार की एक्झॅक्टली AC आणि DC मध्ये फरक काय आहे, साईन वेव्ह काय आहे, फ्रिक्वेन्सी काय आहे. वेल, तुम्हाला आठवत असेल तर मी बोलली होती की काही गोष्टी ज्या आहे ना की त्या आपण चार्ज करतो, जसं की आपला फोन आणि लॅपटॉप. बट फॅन झाला किंवा लाईट झाली हे आपण AC करंटवर चालवतोय. तर ह्या गोष्टी डिफर कशा होत्या किंवा यांच्यामधला डिफरन्स काय आहे ते सगळं आपण शिकणार आहोत. ओके, सो दिस विल बी कवर्ड इन मॉड्यूल 7. and there's one interesting module at the end, that is module 8. तो आहे तुमचा a step into electronics. आपण शिकू signals in electronics amplification and then where electronics is used. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स एक्झॅक्टली कोणत्या कोणत्या ठिकाणी यूज होतो. जसे की तुमचे फील्ड्स आहेत VLSI, एम्बेडेड, IoT. ओके, तर याच्यातून आपल्याला कळेल की इलेक्ट्रॉनिक्स ह्या वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये एक्झॅक्टली कसं यूज होतोय, राईट. सो हिअर्स वन थिंग दॅट आय वॉन्ट टू टेल यू की हे मॉड्यूल्स तुम्हाला सोपे वाटतील काही मॉड्यूल्स, बट एकही मॉड्यूल स्किप नका करू. कारण की समजा तुम्ही मॉड्यूल 1 स्किप करून दिलं किंवा मॉड्यूल 0 स्किप करून दिलं तर तुम्हाला मॉड्यूल 2 नाही कळणार. जर तुम्हाला मॉड्यूल 2 नाही कळालं तर तुम्हाला मॉड्यूल 3 नाही कळणार. सो भलेही तुम्हाला सोपं वाटत असेल स्टार्टिंगला, तुम्हाला वाटेल की अरे हे इझी, हे मला माहिती आहे, बट आय विल सजेस्ट की डोंट स्किप इट. कारण की ह्यावरच आपलं जे फाउंडेशन आहे ते तयार होणार आहे.
राईट. आणि मग स्पेसिफिकली फॉर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स, जर तुम्ही IoT, एम्बेडेड किंवा VLSI ही फील्ड चूज करायची डिसाईड केली पुढे जाऊन, तर तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली मला कोणत्या फील्डमध्ये जायचं आहे, राईट. आणि तुम्ही पुढे मायक्रो कंट्रोलर्स पण शिकाल किंवा मग पुढे तुम्ही IoT शिकाल. तर त्या सगळ्यासाठी पाया मजबूत होणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अँड ह्या मॉड्यूलमधून तुमचं ते मजबूत होऊन जाणार. द अदर थिंग इज की ही सिरीज बघितल्यानंतर किंवा मग हे मॉड्यूल शिकल्यानंतर तुम्हाला उपयोग काय आहे. तर आपल्या डेली लाईफ मधले जे आजूबाजूला जे आपल्याकडे सर्किट्स आहे, डिव्हाइसेस आहे, ते कसे काम करतात ते तुम्हाला कळेल. ओके. म्हणजे फॅन झालं, तुमचा बल्ब झाला, ते एक्झॅक्टली काम कसं करतंय ते तुम्हाला कळेल. कोणतं पण सर्किट जर तुम्ही बघितलं, एक खूप सिंपल सर्किट म्हणते मी, जर ते सर्किट तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचं वर्किंग कसं आहे ते बघितल्यानंतर समजेल. सो जर तुम्हाला हे सगळं जमायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय, तर डू वॉच दिस सिरीज अँड डोंट स्किप एनी मॉड्यूल, राईट. सो ॲट लास्ट, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हा रोड मॅप बघून आय होप की तुम्हाला थोडा थोडा इंटरेस्ट आला असेल. भलेही तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सला कम्प्लिटली नवीन असाल, तुम्हाला झिरो नॉलेज आहे, बट तुम्ही ही सिरीज बघून समहाऊ तुमचा इलेक्ट्रॉनिक्सचा बेस जो आहे, मी बेस म्हणते, राईट, बेस म्हणजे फंडामेंटल्स, हे मजबूत होणार आहे. सो डू वॉच दिस सिरीज अँड सबस्क्राईब टू द चॅनल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ अगेन. सी यू in the next video. Bye bye.